आलेले पक्षाचे विभाग प्रमुख तसेच नागपूर शहराचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचे सर्व समर्थक बंधू आणि भगिनी, साहेबांनी आणि पक्षांनी घेतलेली भूमिका म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षण बचाव यात्रा निघाली होती। त्याच अनुषंगाने ती यात्रा अनेक शहरात निघाली नाही म्हणून आपण नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यात ही संविधान आरक्षण बचाव यात्रा साहेबांच्या आदेशाने आपण इथे काढतोय। ग्रामीणची यात्रा 30 तारखेपासून सुरू झाली आणि नागपूर शहराची यात्रा आज 2 ऑक्टोबर रोजी संविधान चौक नागपूर इथून या यात्रेला प्रारंभ होत आहेत। तत्पूर्वी मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय पूर्व विदर्भ समन्वय समितीचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे ते काही कारणामुळे न येऊ शकल्यामुळे मी आज पश्चिमची यात्रा इथून प्रारंभ होत आहे। आज ही यात्रा पश्चिम आणि दक्षिण या उत्तर या 2 विभागात जाणार आहे। तरी मी पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि पश्चिम विभागाच्या शेंडेताई यांना विनंती करतो आणि उत्तर नागपूरचे अध्यक्ष आणि उत्तर नागपूरचे प्रमुख पदाधिकारी हे बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून आजच्या या यात्रेला प्रारंभ करतो। वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लंबे मागे राहा, छोटे समोर या। पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर का तुम आदेश बोलो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आरक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, आरक्षणाच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, SC ST मध्ये वर्गीकरण बंद
शुभारंभ चालू करा. आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. प्रकाश आंबेडकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रकाश आंबेडकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हाँ बोल सकते. वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर नाही, त्यांना माहिती ओळखते पक्ष का असं म्हणते. ठीक आहे ना, तुम्ही असेच राहा, असेच राहा, बस बस तसेच राहा. मी काय म्हणतो, शेंडे भाऊ, शेंडे भाऊ, अशी अशी इकडं, अशी इकडं. हां असं. बोलो. हां बोला बोला. आज संविधान चौक या ठिकाणी प्रशिक्षण, पायलट प्रशिक्षण विद्यार्थ्यांचे एक त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जे आंदोलन सुरू आहे की संविधानिक मार्गातून त्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. आणि हे प्रशिक्षु पायलट इथे किती 2-4 किती दिवसापासून विद्यार्थी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून द्यायला बोला सांगा. कालपासून येथे आम्ही आमरण उपोषण करतोय, अन्न पाणी त्यागून. तर 14 विद्यार्थ्यांची मागणी का प्रशिक्षण संस्था महाज्योतीतर्फे बदलून देण्यात यावी व विद्यार्थ्यांचं 18 महिने होऊन आणि वरती 6 महिने देखील उलटून 2 वर्षांचा कालावधी पूर्णपणे शासनाने वाया घातलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दरमहा 50,000 रुपये विद्यावेतन देण्यात यावे. कारण की जी नुकसान भरपाई विद्यार्थ्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेलेला आहे तो न भरून निघण्यासारखा आणि प्रशिक्षण संस्था वेळेत पूर्ण करून देण्यात यावे. कारण विद्यार्थ्यांची कालपासून प्रकृती गंभीर होत चाललेली आहे. मुलांना काही झालं तर एक पालक म्हणून तर जबाबदार प्रशासन आणि महाज्योतीची संस्था वेगळी ते राहतील, त्यांच्या जीवाला काही. वंचित बहुजन आघाडी हे सर्व प्रकरण जे विद्यार्थ्यावर अन्याय करतं आहे हे प्रकरण प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत आम्ही नागपूर शहरच्या माध्यमातून हे पोचणार आहोत. आणि यांच्या ज्या संविधानिक मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या यासाठी शासनाला सुद्धा याचा पाठपुरावा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात येणार आहे. आणि यांना लवकरात लवकर न्याय मिळावा हे आमरण उपोषणावर बसले आहेत. तर बाकी आंदोलनासारखी यांची फजिती होऊ नये म्हणून प्रशासनाने सजग राहून लवकरात लवकर यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा ही विनंती करण्यात येईल आणि त्यांच्या मागण्या आम्ही समोरपर्यंत नेऊन यांच्या संघर्षामध्ये सामील राहून यांना पाठिंबा व्यक्त करतो. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय 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 जय. असं मागे घेऊन जा सर्व लोक, असं थोडंसं मागे मागे.
करण्यासाठी ही बिरसा मुंडा ट्रायबल युनिव्हर्सिटी स्थापन करावी तसेच आरोग्य सुविधा पुरवण्याकरिता
या देशामध्ये यावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून SC ST OBC बांधवांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरू आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला संपूर्ण राज्यातील जनतेला आमची विनंती आहे की शासन आपल्याला आता बदल करायचा आहे. जे सत्ता सामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाही, मग ते आमचे बेरोजगारी मुलांचे प्रश्न असोत की आमच्या महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे असो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो की शिक्षणाचा वाटोळा इथे लावलेला आहे. परीक्षेचे पेपर फोडण्यापासून तर इथले माणसं फोडण्यापर्यंत जे आहे इथल्या विषमतावादी वर्चस्ववादी शासन व्यवस्थेची जी मदत केलेली आहे, अशा वर्चस्ववादी विषमतावादी शासन व्यवस्थेला आपण या राज्य व्यवस्थेतून बरखास्त करण्यासाठी येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सिलेंडर या चिन्हाला वोट देऊन हे सत्तांतर आपल्याला ज्या समतावादी सत्तामध्ये परावर्तित करायचं आहे एवढं आव्हान मी आपल्या सर्व जनतेला करतो. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामध्ये एक सत्ता परिवर्तन होऊन एक आधुनिक युग सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवा. आणि इथल्या वर्चस्ववाद्यांना टच्चू द्या, तरच त्या देशाचं मार्गक्रमण योग्य दिशेला जाईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. वंचित बहुजन आघाडीचा आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व दोन्ही महापुरुषांना नमन करतो. वंचित बहुजन आघाडी ही आरक्षण बचाव जनसंवाद यात्राची सुरुवात आजपासून केलेली आहे. या आरक्षण बचाव यात्रेचा उद्देश हाच आहे SC ST OBC व मराठा जो आज समाजामध्ये आरक्षणाचा तिढा निर्माण झालेला आहे तो तिढा कायमचा मिटावा. सर्वांना संविधानामार्फत हे ज्या समाजाचं ज्या संघटनेची ज्या समाजाची जितकी भागीदारी आहे तितकं त्यांना आरक्षण मिळावं. मराठ्यांना आरक्षण वेगळं मिळावं ही आमची भूमिका आहे. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु वेगळं OBCना आरक्षण न देता मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. OBCच्या आरक्षणाला जात लागू नये व आरक्षण SC आणि ST मध्ये जे वर्गीकरण आरक्षणामध्ये वर्गीकरण केलं त्या वर्गीकरणाची अट रद्द करावी ही आहे या संवाद आपल्याचा मेन उद्देश आहे. आणि या भारतातल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समुदायाला समाजाला न्याय मिळावा हीच वंचित बहुजन आघाडीची इच्छा आहे. आणि वंचित बहुजन आघाडी हाच उद्देश घेऊन या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये उतरलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला तुम्ही विजय केलं तर कोणाच्या आरक्षणाला घडा लागणार नाही. पण ज्यांना कोणाचे न्याय वंचित आहे आतापर्यंत न्याय भेटला नाही त्या सर्वांना न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. दरवर्षी आयडी काढलेली गॅरंटी चाललेलं दोन्ही आल्याबद्दल आणि सर्वांच्या वेगळ्या हक्के मी आपला बरा आभार सांगितले तुमच्या सांगितलेले जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान.
बंधू आणि भगिनींनो, देशामध्ये आरक्षण विरोधी वातावरण तयार करण्यास सुरू आहे आणि यामधून संपूर्ण समूहाचे लोक बंधू भावाने राहत असताना अलीकडे आरक्षण विरोधी साव जे आहे इतक्या वर्चस्ववादी लोकांनी हातात घेतलेला आहे. त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी आणि उपवर्गीकरण जे काही करण्यात आलेलं आहे हे बंद करण्यासाठी जे आहे वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि समविचारी ओबीसी संघटना या संपूर्ण लोक एकत्र येऊन येणाऱ्या विधानसभा
अलीकडे देशामध्ये वर्चस्ववादी सरकार म्हणजे विषमतावादी सरकारने देशामध्ये बेरोजगारी वाढवण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू महागाई करण्यात आलेली आहे, जी सर्वसामान्यांना जीवन करणे असहाय्य झालेले आहे. त्याचप्रमाणे महिलांवरील अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या घटना म्हणजे कुठलीही आई भगिनी सुरक्षित नाही. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये विषमतावादी वर्चस्ववादी शासन व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून त्याचप्रमाणे आरक्षणाच्या माध्यमातून ज्या जनतेची
गड्डीबद्दल चौकात जाणता आहे का नाही? अलीकडे आपल्या या राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये इथल्या प्रस्थापितांनी इथल्या विषमतावादी शासन व्यवस्थेने मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण केली. त्याचप्रमाणे महागाईच्या माध्यमातून सामान्य जनतेचे जीवन जगणे मुश्किल केले. शिक्षणाची पडझड करण्यात आली. शिक्षणाच्या शाळा बंद केल्या आणि वंचितांना जे आहे त्यांचा विकास व्हावा हे न करता आरक्षण मात्र जे आहे सामान्यांचं हिसकावण्याचा प्रयत्न इथल्या वर्चस्ववादी बीजेपी काँग्रेस व्यवस्थेचं कटेकारस्थान सुरू आहे. इथल्या जे आहे मूलभूत गरजांचे रेट वाढवण्यात आले, किंमत वाढवण्यात आली. आपण बघतोय की आज जे आहे सामान्य जनतेच्या गरजा सुद्धा भागत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून अशा शासन व्यवस्थेला आपल्याला या राज्य व्यवस्थेतून या वेळेला जे आहे बरखास्त करायचं आहे, परास्त करायचं आहे आणि वंचितांचं शासन, शेतकऱ्यांचं शासन या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणायचं आहे. यासाठी संपूर्ण मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, कुठल्याही प्रकारची जी आहे प्रलोभनाला बळी न पडता आमच्या शिक्षित बेरोजगारांना, तरुणांना काम मिळालं पाहिजे. आणि जे सरकार आमच्या तरुणांना काम देऊ शकत नाही अशा सरकारांना आम्हाला परास्त करायला पाहिजे अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणून येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला परास्त करून वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि ओबीसी संयुक्त विद्यमाने 2024ची निवडणूक हे वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या संयुक्त विद्यमाने लढण्यात येत आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याला समतावादी शासन जर पाहिजे असेल तर या वेळेला हे वर्चस्ववादी लोकांचं शासन आपल्याला पाडलं पाहिजे आणि वंचितांचं शासन आपण निवडून आणलं पाहिजे एवढं लक्षात घ्या. म्हणून येणाऱ्या 2024 मध्ये सिलेंडर या चिन्हाला मतदान करून वंचितांचं, शेतकऱ्यांचं, सामान्यांचं शासन आणा एवढी विनंती करतो आणि थांबतोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय इंडिया.
जे काही आपल्या या शासन व्यवस्थेने नागरिकांच्या अडचणी वाढून ठेवलेल्या आहेत आणि ज्या सामान्य नागरिकांना आज त्रास होतो आहे, मग तो महागाईच्या माध्यमातून आहे, बेरोजगारीच्या माध्यमातून आहे, त्याचप्रमाणे महिला अन्याय अत्याचारातून आहे, तरुण पिढी बेरोजगार झालेली आहे. परंतु अशा प्रकारची या देशातील वर्चस्ववादी व्यवस्थेला कुठल्याही प्रकारची चिंता नाही किंवा कुठल्याही प्रकारचे जे आहे जबाबदारी जी आहे फेटाळून लावत आहे. अशा विषमतावादी बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना जे जनतेचं हित साधत नाही, जे जनतेचं संरक्षण करू शकत नाही आणि ज्या वंचितांचं जे आहे आरक्षणाच्या माध्यमातून विकासाचं साधन आहे, त्या आरक्षणाला तडा देण्याचं काम इथल्या बीजेपी व्यवस्थेनं केलेलं आहे आणि आरक्षणाला समर्थन देऊन कर्नाटक शासन म्हणजे जे आहे काँग्रेस शासनाने त्या आरक्षण विरोधीला समर्थन दिलेलं आहे. म्हणजे आलटून पालटून असलेली बीजेपी आणि काँग्रेस व्यवस्था ह्या दोन्ही एकच आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला शांतता, सुव्यवस्था तुम्हाला पाहिजे असेल तर अलीकडे या महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, सोडवाना गणतंत्र पार्टी आणि ओबीसी संघटना संयुक्त विद्यमाने या तिसऱ्या आघाडीमध्ये जे आहे इथल्या वर्चस्ववाद्यांना, प्रस्थापितांना लढा देण्याचं काम या विधानसभेमध्ये होणार आहे. संपूर्ण इथल्या मतदारांना विनंती आहे, कुठल्याही भूलथापांना आता बळी पडू नका. तुमच्यावरती अन्याय अत्याचार होत आहे, तुमच्या गरजा भागत नाहीये, येणारं तुमच्या मुलांचं शिक्षण होणार नाही. अशा प्रकारच्या शिक्षणाच्या शाळा बंद पडल्यात. अशा शिक्षणाच्या शाळा बंद पाडणाऱ्या, बेरोजगारी तयार करणाऱ्या, महागाई वाढवणाऱ्या इथल्या शासन व्यवस्थेला, बीजेपी शासन व्यवस्थेला तुम्हाला या महाराष्ट्र राज्यातून हद्दपार करायचा आहे. यासाठी येणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीला सिलेंडर या चिन्हाला मतदान करून तुम्हाला जे आहे या वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र आणि ओबीसी संघटना संयुक्त विद्यमान असलेल्या आघाडीला तुम्हाला विजयी घोषित करायचा आहे. तेव्हा तुम्हाला खरं शासन, समतावादी शासन तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच बोलतो आणि थांबतोय. जय भारत, चलो. स्पेशल सिलेंडरला वोट करा म्हटलं. इकडे घेऊन येतो. मान्यवर बिरसा मुंडा यांना करण्यात आलेले आहे. मित्रांनो, आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आरक्षण बचाव जन संवाद यात्रा पश्चिम विधानसभा आणि उत्तर विधानसभा या विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आलेली होती आणि समारोप जो आहे आपण या बिरसा मुंडा
क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या या चौकामध्ये आपण करतो आहे. तत्पूर्वी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा जी आहे काढण्याचं महत्व अशा प्रकारचं आहे की आपण ते लक्षात घेण्यातच आहे. अलीकडे प्रस्थापितांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी विषमतावाद्यांनी देशामध्ये बेरोजगारी तरुणांना जे आहे बेरोजगार करण्यात आलं अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे महागाईच्या माध्यमातून घर चालवणे खूप कठीण जात आहे. अशा प्रकारची परिस्थिती इथल्या प्रस्थापित वंचितवादी सत्ताधाऱ्यांनी आमच्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांची करून ठेवलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून शिक्षणाची पडझड आपली झाली आहे. शिक्षण हे प्रायव्हेटीकरण करण्यात आलं, शिक्षणाचं बाजारीकरण करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून आमचे देशातील नागरिक अशिक्षित राहण्याच्या वाटचालीवरती आहे. अशी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. या वर्चस्ववाद्यानं या देशातील लोकांना विकासाकडे घेऊन जायचं नाही अशी परिस्थिती आहे आणि या माध्यमातून जे आरक्षण आहे, जे वंचित लोक आहे, प्रत्येक समूहातील जे वंचित लोक आहे त्याचा विकास व्हावा, हे विकासाच्या वाटचालीवर यावे. परंतु तसं न करता या भारत देशातील शासन व्यवस्थेने म्हणजे बीजेपी शासन व्यवस्थेने इथलं आरक्षण म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा जे आहे बीजेपीच्या दबावाखाली चालत आहे असं दिसून येत आहे. आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की जो काही आरक्षणाचा विषय आहे तो राज्य सरकारच्या हातात आहे. परंतु जे काही काढलं आहे आरक्षण खतम करण्याचं जे काही कटकारस्थान रचलेलं आहे ते बीजेपी शासन व्यवस्थेने रचलेलं आहे आणि त्याला समर्थन या काँग्रेस व्यवस्थेने कर्नाटक शासन व्यवस्थेने म्हणजे काँग्रेस व्यवस्थेने दिलेलं आहे. क्रिमिलियर लावलेला आहे. एक वेळचा क्रिमिलियर ज्यांना आवडेल त्यांना दुसऱ्यांदा त्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. अशा प्रकारची आरक्षण विरोधी भूमिका इथल्या काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेनेने घेतलेली आहे एवढं लक्षात ठेवा. आणि प्रत्येक समाजातील जे वंचित लोक आहेत त्यांची प्रगती होणार नाही आणि यांना तेच करायचं आहे, आरक्षण खतम करायचं आहे. म्हणून आमच्या ओबीसी, एसटी, एसटी बांधवांना विनंती आहे, क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचे जे आहे आम्ही विचाराने उलगुहान करायचं आहे. येणाऱ्या 2024 मध्ये या उलगुहान मधून आपल्याला दाखवून द्यायचं आहे आम्ही तरी वंचित समूह असलो पण आम्ही या देशाच्या नागरिक आमच्यावरती कुठलाही अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही एवढं लक्षात घ्या. आणि यांना या बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला त्यांची जागा आपण दाखवली पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, प्रत्येक सामान्याला विनंती आहे, माझ्या तरुणांना विनंती आहे, माझ्या आई भगिनींना विनंती आहे, छोट्याच्या नालामध्ये आपले मतं विकू नका आणि येणाऱ्या समोरच्या पिढ्यांना तुम्ही गुलाम करू नका. ही जबाबदारी आता तुमच्यावरती आमच्या बिरसा मुंडा या क्रांतिकारी महापुरुषांनी आमच्यावरती सोडलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि ओबीसी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही 2024 ची निवडणूक, विधानसभा निवडणूक लढणार आहोत. म्हणून माझ्या समस्त ओबीसी बांधवांना, माझ्या आदिवासी मानव समूहाच्या बांधवांना मी विनंती करतो की आपण प्रामाणिकपणे आमच्या गोंडवाना तंत्र पार्टीला आणि वंचित बहुजन आघाडीला प्रामाणिकपणे मतदान करायचं आहे. सिलेंडर
आहे त्या सिलेंडर चिन्हाला आम्हाला मतदान करायचं आहे हे विसरता कामा नये. आणि येणाऱ्या निवडणुकीला आमच्या वंचित समूहातील घटकाला विकसित करायचं असेल तर तुमची जबाबदारी खूप मोलाची आहे. आणि येणाऱ्या 2024 मध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार म्हणजे सामान्यांचं सरकार आलाच पाहिजे एवढं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतोय. जय भीम, जय भारत, जय श्री. सर्वांना जय भीम, जय बिरसा मुंडा. ज्या प्रकारे आरक्षण जनसंवाद यात्रा उत्तर नागपूर पश्चिम नागपूरमधून निघाली, आज या आरक्षण जनसंवाद यात्रेच्या उत्तर नागपूरमध्ये समापन होत आहे. आदिवासी समाजासाठी लढताना आरक्षणाचा विषय फार महत्वाचा असतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच आदिवासी संघटनांना एकत्रित केले आहे. आदिवासी समाजा म्हणजे हलबा, माना, गोंड, गोवारी असे कित्येक समाज येतात आणि त्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात. आदिवासी समाजाचे वेगवेगळे प्रमुख आहेत, वेगवेगळे चेहरे आहेत, वेगवेगळे नेते आहेत. ज्या प्रकारे आपल्या एरियामध्ये गोंडवाना गणतंत्र पक्ष आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत अलायन्स झाला आहे त्यांच्यासोबत आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाला रामटेक विधानसभेची तिकीट दिली आहे. हरीश मोहिते या व्यक्तीला तिकीट मिळालेली आहे. तळागाळातील कार्यकर्ता, वंचित समूहातील कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी तिकीट दिलेली आहे. काल परवा चोपडा विधानसभा, रावेर विधानसभा म्हणजे आदिवासी समाज पार्टी आणि राजस्थानमधली भारत आदिवासी पार्टी अशा महाराष्ट्रातल्या कित्येक आदिवासी संघटनांना एकत्रित केलं आहे. येणाऱ्या विधानसभामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाचे कित्येक आमदार आपल्याला निवडून आणायचे आहे. आपल्या आरक्षणाला तडा जाणार नाही, तो आवाज त्या सभागृहामध्ये उठवायचा आहे. कारण इथला बीजेपी, काँग्रेस आपल्या आरक्षणाला धोका देण्याचं काम करत आहे. बीजेपी जर लागू करण्याचं काम करत आहे तर त्याला समर्थन देण्याचं काम काँग्रेस करत आहे. ज्यांच्यावरून निवडून जाणारे एकही नेतृत्व आपल्यासाठी सभागृहामध्ये लढू शकत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या आरक्षण सीटा देत आहेत आदिवासी समाजाच्या आणि एसटी समाजाच्या 57 सीटा या महाराष्ट्र विधानसभामध्ये आरक्षित आहे. ओबीसीचे 100 आमदार आणि आपले मिळून 57 आमदार, 157 आमदारांनी आपल्या विधानसभा गाजवायची आहे. आपलं सरकार बनलं की आपल्या आरक्षणाला धोका कोणाचा लागणार नाही. कारण की इथलं बीजेपी शासित आणि काँग्रेस शासित आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतो तर संपवायचा प्रयत्न करतो. आरक्षण लागू झालं 70 वर्ष झाले पण पूर्णपणे हे लागू होऊ देत नाही. ज्या प्रकारे ओबीसीचे आरक्षण, राजकीय आरक्षण संपवलं, त्याच प्रकारे आपल्या एसटी समाजाच्या म्हणजे आदिवासीच्या आणि एसटी समाजाच्या आरक्षण संपवणार तर आपण काय करणार. म्हणून सर्व आदिवासींनी, एसटी समाजांनी, ओबीसी समाजांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी एसटी राखीव आहे म्हणजे आदिवासी राखीव आहे त्यांना आम्ही उमेदवारी तर देणारच, पण अशा ठिकाणी पण आम्ही आदिवासी लोकांना उमेदवारी देणार ज्या ठिकाणी आदिवासीची संख्या 22 ते 25% आहे. पण तो क्षेत्र राखीव नाही आहे. राखीव क्षेत्र नसला तरी आदिवासी समाजाचं तिथे प्राबल्य आहे आणि त्या आदिवासी समाजाला आम्ही नेतृत्व तिथे पण देणार म्हणजे ओपन जागेवर देणार. आजवरचा इतिहास आहे. भाजप असो, काँग्रेस असो, या कुठलाही पक्ष असो, एनसीपी असो, सेना असो, या पक्षांनी आदिवासींकडे कधी लक्ष दिलं नाही. आदिवासींचा फक्त मतांपुरता वापर केला. आता तो वापर आपल्याला होऊ द्यायचा नाही. ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज आता एकवलेला आहे, एका छताखाली आला आहे, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आलेला आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आलेला आहे. आदिवासी समाजात त्यांचे बराचसे वेगवेगळे झगडे आहेत. ते आपल्याला झगडे नंतर सॉल्व्ह करता येतील, पण प्रश्न आता आरक्षणाचा आहे म्हणजे आपल्या पोराबारांच्या समोरच्या येणाऱ्या शिक्षणाचा आहे, त्या वंचित समूहाचा आहे आणि तो टिकला पाहिजे. 2024ची विधानसभा निवडणूक महत्वाची निवडणूक आहे. लोकसभा म्हणजे यांनी आपल्याला गाजर दिलं संविधान वाचवतो म्हणून, पण जेव्हा आरक्षण वाचवण्याची बारी आली तेव्हा हे एवढे भाजप असो, काँग्रेस असो, एवढेही प्रस्थापित पक्ष खूप आहेत. आदिवासी समाजाबद्दल कोणी काही बोलत नाही. एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आदिवासी समाजासाठी लढतात, त्यांच्यासाठी झटतात. आपल्याला सर्व आदिवासी समाजाला त्यांच्या सोबत राहायचं आहे आणि आपलं आरक्षण कसं वाचेल
या आरक्षणाला तडा जाणार नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला SC/ST क्रिमिनल ऍक्ट लागू करावं म्हणून. भाजप ते लागू करण्याच्या प्रयत्नात होती आणि काँग्रेस ते लागू करत आहेत. तेलंगणा आणि कर्नाटक सारख्या राज्यामध्ये काँग्रेसने ते लागू करण्यासाठी राज्य सरकारने स्वागत केलं. तिथे तर काँग्रेसची सरकार आहे. म्हणजे भाजप बरोबर काँग्रेस हे दोघे एकच आहेत. एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे. हे दोघे कसं आपलं आरक्षण वाचवतील, आदिवासी समाजाला कसे वाचवतील, SC समाजाला कसे वाचवतील, यांच्यावर आता भरोसा राहिलेला नाही. हे ते नाग आहेत ते आपल्याला खाऊन टाकतील. लोकसभा निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये त्यांनी आपला फायदा घेतला, आपला वापर करून घेतला संविधान वाचवतो म्हणून. आणि आपण त्या संविधानातील एकदम अत्यंत संवेदनशील आहोत म्हणून आपल्याला त्यांना वोट दिलं, मतदान दिलं आणि त्यांना निवडून आणलं. पण आरक्षणाच्या SC/ST क्रिमिनल जेव्हा लागू करण्याचा मुद्दा आला तेव्हा एवढे प्रस्थापित पक्ष गप घेऊन बसलेले आहेत. त्याच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त एकच पक्ष महाराष्ट्रात भूमिका घेत आहे, वंचित बहुजन आघाडी. या वंचित बहुजन आघाडीसोबत आता सर्व आदिवासी समाज, सर्व आदिवासी संघटना, सर्व आदिवासी पक्ष जुळले. एक मताने महाराष्ट्र विधानसभा निवड लढतील आणि आदिवासी समाजाचे आमदार देखील त्या विधानसभेत जातील. फक्त आरक्षित जागा सोडून प्रस्थापित पक्ष तुम्हाला ओपनची एकही जागा देतील नाही. पण वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे जो आदिवासींची ज्या ठिकाणी जास्त संख्या आहे तिथेही आम्ही तिथेही आम्ही आदिवासींना नेतृत्व देऊ. असे कित्येक जागा आहेत आदिवासी संख्या तिथे जास्त प्रमाणात आहे आणि तिथे त्यांना नेतृत्व करण्याची क्षमता देत नाही. म्हणजे फक्त आपला आरक्षित जागेपुरता आपल्याला तिकिटा देतात. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आता घोषित केलं आहे ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजाची सर्वात जास्त संख्या आहे त्याही तिकिटा आम्ही आदिवासी समाजाला देऊ. आणि येणारी निवडणूक आम्ही आदिवासी, OBC, SC या लोकांच्या नेतृत्वात लढू आणि आपले 157 आमदार निवडून आणू. आदिवासी समाजाला न्याय देण्याचं खरं काम कोणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी करत आहे. येणारे प्रत्येक वेळेस वंचित बहुजन आघाडीच करेल आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे. आंबेडकर घराणे हेच एकमेव नेतृत्व आहे जे आपल्यासाठी नेहमी काम करत होते, काम करत आहे आणि काम करत राहील. वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद, SC/ST एकता जिंदाबाद, SC/ST एकता जिंदाबाद, आवाज दो, आवाज दो, भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद, जननायक बिरसा मुंडा जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना जय हिंद. आज आपला आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा इथे समाप्त झाली असे मी घोषित करतो. आणि उद्या 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रेमनगर, पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरमध्ये राहणार आहे आणि परवा 4 तारखेला दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये राहणार आहे. सर्वांना जय हिंद, जय बिरसा मुंडा.